मुलांच्या शाळा आता चालू झालेल्या आहेत. ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी रोजच्या त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने कशा बनवून द्यायच्या हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आज आपण 2 बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. ही भाजी मुलांनी किंवा मोठ्यांनी एकदा सुद्धा डब्यातून नेली ना तर पुन्हा पुन्हा बटाट्याची भाजी अशीच बनवून द्यायला लावतील. नमस्कार, मी अनुष्का, अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याच्यासोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे, 4 ते 5 आपल्याला लसूण पाकळ्या लागणार आहेत, 1 आल्याचा तुकडा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मूठभर कोथिंबीर. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी कांदा कट करून घ्यायचा आहे. इथे मी कांदा उभा असा पातळ कट करून घेते, जेणेकरून तेलामध्ये तो पटकन भाजला जाईल आणि आपल्याला पटकन त्याची ग्रेव्ही बनवता येईल. जर तुम्ही ही भाजी डब्यासाठी बनवणार असाल आणि सकाळची जर घाई गडबड असेल तर ही सगळी तयारी तुम्ही आधी रात्रीच करून ठेवा, म्हणजे ही पेस्ट वगैरे बनवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पटकन भाजी फोडणी देऊन 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तर अशा प्रकारे कांदा कट करून घेतला, त्याच्यासोबतच टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो सुद्धा रफली असा मी कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बटाट्याच्या साली काढायच्या आणि त्याचे मध्यम आकाराचे असे काप करून घ्यायचे. तुम्ही हवे तर याचे उभे काप सुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे बटाटा कट करून लगेचच आपल्याला तो पाण्यात टाकायचा, म्हणजे तो काळा पडणार नाही. तुम्हाला जर या चाकूची लिंक हवी असेल ना तर मी हे प्रोडक्ट व्हिडिओवरती टॅग करते, तिथे तुम्ही क्लिक करून हा चाकू तुम्ही ऑर्डर करू शकता. हा चाकू मस्त आहे, याने भाज्या सुद्धा पटपट कट केल्या जातात. तर अशा प्रकारे बटाटा कट करून झाला. आता इथे मी छोट्या किसणीवरती आलं लसूण पेस्ट बनवून घेते. तर अशा प्रकारे आलं आणि लसूण आपल्याला किसून फोडणीमध्ये घालायचे आहेत, ज्याच्यामुळे भाजीला सुद्धा फ्रेश असे आलं लसूण पेस्ट घातली की फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. तर ज्या फोडी आपण बटाट्याच्या करून ठेवल्या होत्या त्या पाण्यातून बाहेर काढायच्या, एका सुती रुमालवरती या घालायच्या आहेत आणि यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण या फोडी ज्यावेळी तेलामध्ये घालून परततो ना त्यावेळी आपल्या अंगावरती तेल उडून येणार नाही. तर अशा प्रकारे या फोडी सगळ्या मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे बघा, कढईमध्ये मी 1.5 पळी जवळपास तेल घातलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तुम्हाला जर कटवाली भाजी खायची अशी इच्छा असेल किंवा तसं आवडत असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण सगळ्या भाजीसाठी इथे मी छोट्या पळीने 1.5 पळी तेलाचा वापर केलेला आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर या बटाट्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये घालायच्या आणि याला हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आणि या फोडी 90% शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत. तर बघू शकताय हलकासा ब्राऊन कलर या फोडींना आलेला आहे. आता याला मी ताटामध्ये बाजूला काढून घेते. आता राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला मी जे बटाटे परतून घेतलेले होते त्याच्यामध्ये टूथपिक इन्सर्ट करून दाखवते. बटाटा सुद्धा आपला चांगल्या प्रकारे शिजला गेलेला आहे. तर इथे मी पहिल्यांदा कांदा परतून घेते. आता इथे बघा, या फोडीमध्ये इथे मी टूथपिक घेतलेली आहे. टूथपिक याच्यामध्ये व्यवस्थित इन्सर्ट झालेले आहे, म्हणजे या फोडी आपल्या 90% जशा आपल्याला भाजीसाठी हव्यात त्याप्रमाणे शिजलेल्या आहेत. कांदा आपला ब्राऊन झालेला आहे, याला सुद्धा मी ताटामध्ये बाजूला काढून घेतलं आणि जो टोमॅटो आपण कट करून घेतला होता त्याला न भाजता याची मी अशी प्युरी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबतच आता इथे कांदा आणि 7 ते 8 काजूगर घालायचे. गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं. याची सुद्धा आपल्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. कढईमध्ये जे राहिलेलं तेल होतं त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे आणि केलेली ही टोमॅटोची प्युरी घातली आणि छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. आता प्युरीला चांगलं तेल सुटत आलं की जी आपण आलं लसूण पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आणि याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत याला सुद्धा 2 ते 3 मिनिटं छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. आता आपण जी कांदा आणि ही काजूगराची पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये घालणार आहोत आणि याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं. या सगळ्याला हलकं तेल सुटत आलं की याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि तुमच्या आवडीनुसार घरचं लाल तिखट घालू शकता. मी इथे 1 ते 1.5 चमचा घरचं लाल तिखट वापरलेलं आहे. याला सुद्धा फोडणीमध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. हे दही चांगलं फेटून घ्यायचं. ज्यावेळी आपण फोडणीमध्ये दही घालणार असतो ना त्याला एकतर चांगलं फेटून घ्यायचं आणि ज्यावेळी ते फोडणीत घालतो त्यावेळी एकतर गॅस ऑफ करायचा किंवा लो गॅस ठेवायचा आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये घालायचं आणि लगेचच याला मिक्स करायचं. आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल ना तर ज्यावेळी आपण कांदा आणि काजूगराची पेस्ट केली त्याच वेळी 2 चमचे दही त्याच्यामध्ये घालून मिक्सरमध्ये त्या पेस्टमध्ये सुद्धा तुम्ही ते फिरवून घेऊ शकता, मग ते फुटणार सुद्धा नाही.
तर अशा प्रकारे आपण ते दही गॅस बंद करून किंवा स्मूथ असं फेटून घेतल्यानंतर ते दही फोडणीमध्ये फुटत नाही. तर दही सुद्धा चांगलं परतून झाल्यानंतर अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्याला ही ग्रेव्ही 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची. 5 मिनिटानंतर आपण याच्यामध्ये ज्या या फ्राय करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी होत्या त्या घालायच्या आहेत आणि याला सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही ही भाजी पनीर पासून सुद्धा बनवू शकता, पण आज मी इथे बटाट्याचा वापर केलेला आहे. बटाट्याच्या फोडी घातल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आणि ही भाजी शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर कट करून घालायची आणि 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती चुरायची आणि याच्यामध्ये घालायची. ही भाजी खायला खूप टेस्टी लागते आणि आपली ही लाहोरी बटाटा कुर्मा भाजी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही लाहोरी पनीर कुर्मा सुद्धा बनवू शकता. फक्त आपण इथे बटाटा वापरलेला आहे, त्या जागी तुम्ही पनीर वापरू शकता. बघू शकताय भाजी दिसायलाच किती छान दिसते. मुलं सुद्धा आवडीने खातात आणि तुमचा डब्बा सगळा फिनिश करून येतील. आणि ही भाजी ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.